लोमेश कोल्ह्याची गोड चूक. एका हिरव्यागार जंगलात लोमेश नावाचा एक कोल्हा राहत होता. तो खूप हुशार होता, पण कधीकधी त्याला गंमत करायची लहर यायची. त्याच झाडाच्या उंच फांदीवर कविता नावाची एक कावळी राहत होती. कविताला गाणे गाण्याची आणि मधुर आवाजात गोष्टी सांगण्याची खूप आवड होती. एके दिवशी लोमेशने कविताला तोंडात एक मोठा गरगरीत जांभूळ घेऊन बसलेले पाहिले. लोमेशच्या तोंडाला पाणी सुटले. मला ते जांभूळ कसे मिळेल, त्याने विचार केला. लोमेशने एक युक्ती काढली. तो कविताकडे पाहत म्हणाला, अहो कविताताई, तुमचा आवाज किती गोड आहे. आज खूप दिवसांनी भेटलात. माझ्यासाठी एक गाणं गाणार का? कविताला लोमेशचे कौतुक ऐकून खूप आनंद झाला. ती जांभूळ विसरली आणि आनंदाने डोळे मिटून काव 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 असे गाऊ लागली. जांभूळ धप्प करून खाली पडले आणि लोमेशने ते लगेच उचलले. धन्यवाद कविताताई, किती मधुर जांभूळ आहे हे, असे म्हणून त्याने ते पटकन खाऊन टाकले. कविताला आपली चूक लगेच समजली. ती खूप दुःखी झाली. त्याच क्षणी ज्ञानाचे प्रतीक असलेले ज्ञानेश नावाचे एक मोठे घुबड तिथे आले. ज्ञानेशने लोमेशकडे पाहिले आणि शांतपणे विचारले, लोमेश, तू जांभूळ मिळवण्यासाठी एका निष्पाप मित्राला फसवलं, हे खरं आहे का? लोमेशला खूप वाईट वाटले. त्याने ज्ञानेश आणि कविताची माफी मागितली. कविताताई, मी माझ्या चुकीबद्दल दिलगीर आहे. आता मी कधीही कोणाला फसवणार नाही. कविता हसली आणि म्हणाली, मित्रांनो, जांभूळ एकच होते, पण आता आपली मैत्री खूप मोठी आहे. लोमेश, कविता आणि ज्ञानेश आनंदाने जंगलात राहू लागले.